डॉक्टरेट प्रबंध विषयावर सामाजिक मिशनरी कार्यावर विशेष भर देऊन ईस्ट इंडिया कंपनी राजवटीत दक्षिण भारतात सुधारणा कशी झाली यावर डॉक्टर फ्रँकलिन साम्राज यांनी भाष्य केले. तसेच डॉक्टर फ्रँकलिन साम्राज यांनी केलेल्या संशोधनाच्या गरजेवरही भर दिला. स्पायसर ॲडव्हान्स्ड युनिव्हर्सिटी रिसर्च अँड इनोव्हेशनच्या विभागाच्या वतीने व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. Franklin Samraj, professor of the History Department and Church History Department at Spicer Adventist University. I've been involved in the research for a number of years, and recently I completed this with the help of the History Department of Pune University under the guideship of Dr. Deepak Gaikwad and Sharada Kambolskar. I'm indebted to the Pune University for accepting this thesis, though it's a very important one, and I'm thankful that they have allowed me to become a scholar in church history. And when I requested the administration to present this thesis today, they said it's very important that we make aware what the research findings are regarding missionary works, and that's how I was able to present this. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर संजीवन अरसूड प्रमुख पाहुणे तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बिशप थॉमस डांबरे यांनी प्रमुख भाषण केले. इतिहास दुरुस्त केला जाऊ शकतो पण बदलू शकत नाही, पण काही लोक ते बदलण्याचा प्रयत्न करताय असे मत बिशप डांबरे यांनी व्यक्त केले. भारतामध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा कसा भाग होता, त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीच्या सहाय्याने देखील ख्रिश्चन मिशनरीजनी भारताच्या प्रगतीसाठी कोणतं योगदान केलेलं आहे, हा एक महत्त्वाचा विषय आज ह्या ठिकाणी चर्चेसाठी घेण्यात आलेला होता. आणि हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून मी आजच्या कार्यक्रमासाठी आनंदाने ह्या ठिकाणी हजर आहे. भारताच्या जडणघडणीमध्ये ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती मिशनरींचं योगदान फार महत्त्वाचं आहे. ते भारताच्या सुधारणामध्ये, देशाच्या सुधारणामध्ये स्त्रियांबाबतीत म्हणा, मुलांच्या बाबतीत म्हणा, शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, गरिबी निर्मूलनाच्या बाबतीत म्हणा आणि जातपातीच्या विरुद्ध देखील मानवी समता आणि मानवी प्रतिष्ठेच्या समर्थनार्थ ख्रिश्चन मिशनरीजनी फार चांगलं कार्य केलेलं आहे. हे मी माझ्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मी हे देखील सांगितलेलं आहे की मिशनऱ्यांची ही जी कामगिरी आहे ती कोणी नाकारू शकत नाही आहे, तर ती मान्य केली पाहिजे. आणि हा विचार मी जो मांडलेला आहे तो आजच्या संदर्भामध्ये की आज की इतिहासाचं पुनर्मूल्यांकन किंवा इतिहासाचं पुनर्लेखन असाही विषय आज चर्चेसाठी येत आहे. तर पुनर्लेखन म्हणजे काय, पुनर्मूल्यांकन म्हणजे काय? निश्चितच इतिहासाच्या जे मांडणी जी असते त्या मांडणीमध्ये निश्चितच कालानुरूप बदल होऊ शकत आहेत. कारण त्या काळामध्ये जे इतिहास तज्ज्ञ असतात ते त्यांच्या कलानं, त्यांच्या जीवनदृष्टीच्या संदर्भात त्यांची एक आयडिओलॉजी असते की त्यांच्या ज्या कन्व्हिक्शन्स असतात त्या संदर्भात ते इतिहास मांडत असतात. ते आपली जी मूल्य आहेत ती सतत बदलत असतात. त्याला काही मला वाटतं कोणाचा आक्षेप नसावा, परंतु इतिहासाचं पुनर्लेखन किंवा पुनर्मूल्यांकन करत असताना इतिहास चुकीचा पुढे मांडायला नको. की इतिहासामध्ये जे सत्य आहे ते नाकारायचे नाही आणि जे इतिहासामध्ये वस्तुस्थिती म्हणून घडलेलं नाही ते घडलेलं असं दाखवणे की कोणाची इमेज बिल्डिंग करणे हे योग्य आहे असं मला वाटत नाही. म्हणून ज्यांनी स्वातंत्र्याच्या आणि भारताच्या जडणघडणीमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना तुम्ही मान्यता द्या, त्यांचं तुम्ही कौतुक करा, परंतु ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये कामगिरी बजावलेली नाही आहे त्यांना श्रेय देणे या बाबतीमध्ये पुन्हा आणणे हे मला वाटतं योग्य आहे असं नाही. कार्यक्रमाचे आभार स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर सायमन येसू यांनी मानले. विद्यापीठाने लेक्चर सिरीज अरेंज केले आहेत आणि हे लेक्चर सिरीज आमच्या 6 डिव्हिजन्स जे आहेत विद्यापीठामध्ये, तर प्रत्येक डिव्हिजनमध्ये आम्ही हे लेक्चर सिरीज संपन्न करणार आहोत.
आणि ह्या लेक्चर सिरीजचा आज हा पहिला लेक्चर डॉक्टर फ्रँकलिन साम्राज यांनी दिला आहे. आणि त्या लेक्चर सिरीजमध्ये त्यांनी मिशनरीचा रोल फॉर सोशल रिफॉर्म याच्यावरती त्यांनी खूप इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि आमचा विश्वास आहे की इथून पुढेही आम्ही असे लेक्चर सिरीज विद्यार्थ्यांसाठी व आमच्या शिक्षकांसाठी आयोजित करू, जेणेकरून त्यांना याचा लाभ. स्पायसर मेमोरियल कॉलेज जे पहिलं नाव होतं आता स्पायसर विद्यापीठ आहे, तर हे 106 वर्षाचं संस्था आहे. पण बरेच तुम्ही बोललं ते बरोबर, बरेचशा बाहेरच्या लोकांना ग्रहित आहेत की हे नुसतं मिशनरी आणि ह्यांच्यासाठी संस्था आहे. तसं काही नाही, आमच्याकडे सर्व धर्मांचे स्टाफ, टीचर्स, स्टुडंट्स आहेत आणि सगळ्यांसाठी ओपन आहे. आणि इथं कॅपिटेशन फी, डोनेशन फी काय घेतली जात नाही आणि इथलचे विद्यार्थी स्वतः काम करून बी शिकू शकतात. तर फार सुंदर संस्था आहे, याचा सर्वांनी फायदा घ्यावा अशी आमची इच्छा आहे. I'm extremely happy today to start the first merit series here at Spicer Adventist University from the Research and Innovation Office. This office is taking care of all the members of the faculty, encouraging each and every faculty to write articles, journals, and organizing webinars, giving the privilege for all the members of the faculty to participate and to present various topics which will enhance and encourage the members of the faculty at Spicer. And as a registrar of this university, as per the UGC, we are progressing in the research activities, and also the government of Maharashtra encouraging us to set up the research and innovation office, which can have a great impact for the growth and development of this university. So we are also happy that Bishop of Pune, Bishop Thomas Dobre, has come and inaugurated this session under the leadership of our Honorable Vice Chancellor Dr. Sanjeevan Ashut and members of the administrators.